अजगर हा आपण मागच्या आठवड्यात पाहिलं की अजगर कोण आहे? सैतान. आणि स्त्री कोण आहे? इस्रायल राष्ट्र. आणि वचन सांगते की तो दोन गोष्टी विरुद्ध सैतान उभा आहे आजसुद्धा जगामध्ये. देवाची आज्ञा पाळणारे म्हणजे जे येशूवरती विश्वास ठेवतात त्यांच्या विरुद्ध, आणि येशूची साक्ष सांगणारे, या येशूची स्वार्थ सांगणारे, ह्या विरुद्ध सैतान आजपर्यंत आजसुद्धा काम करत आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हे आपण मागच्या वेळेस पाहिलं, हे युद्ध आहे आणि ह्या युद्धामध्ये आपल्याला विश्वासामध्ये, प्रीतीमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. पुढं 18 वचन. आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. हां, आणि तो समुद्राच्या वाळूत उभा राहिला. प्रेज द लॉर्ड. आता हा नीट बघा, समुद्रचा अर्थ आहे जग. ओके. वाळूचा अर्थ आहे अविश्वासू लोक. बरोबर. परमेश्वरांनी विश्वासणाऱ्यांना काय म्हटलेलं आहे? विश्वासणाऱ्यांची तुलना कोणाबरोबर केलेली आहे? आकाशातले तारे, म्हणजे जे चमकतात आणि जे पायाखाली तुडवले जात नाही, पण वाळू ही पायाखाली तुडवली जाते. बरोबर. आणि सैतान कुठं उभा आहे? वाळूवर उभा आहे. म्हणजे वाळू हे अरे आता हे कशा, आता आपण जाऊया रेव्होल्युशनाचा, प्रकटीकरणाचा 20वा अध्याय 7 आणि 8 ही वचनं. संख्या समुद्राच्या वाळू इतकी आहे. प्रेज द लॉर्ड. सैतान हा गोग आणि मागोगला घेऊन विश्वासणाऱ्यांविरुद्ध लढायला येते. पण जे गोग आणि मागोगची तुलना कोणाबरोबर केली आहे? समुद्राच्या वाळूबरोबर. बघा इथं कळतंय. म्हणजे समुद्राची वाळू म्हणजे जे अविश्वासणारे आहेत ते कोण आहेत? समुद्राच्या वाळूसारखे जे असंख्य, आणि तारेसुद्धा असंख्य आहेत. पण तारे हे चमकणारे आकाशात आहे, ते पायाखाली तुडवले जात नाही. पण समुद्राची वाळू ही पायाखाली तुडवली जाते. म्हणून सैतान आम्हाला पायाखाली तुडू शकत नाही आहे, कारण आम्ही आकाशामध्ये परमेश्वराचा प्रकाश, परमेश्वराच्या प्रकाशात प्रकाश परावृत्त करणारे आपण विश्वासणारे आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणून विश्वासणाऱ्यांना नेहमी आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे संबोधलं जातं. ती स्त्री आहे, तिच्या डोक्यावरती 12 तारेचा मुकुट आहे. हे कोण आहे? इस्रायल राष्ट्राचे 12 वंशज जे म्हटलेले. ओके. आता हे संपल्यानंतर आपण येतो 13वा अध्यायामध्ये अँटिक्राइस्टच्या. आता हे प्रगटीकरणाच्या जे पुढचं जे 3.5 वर्ष आहे, 2 संदेश त्यानंतरचं जे 3.5 वर्ष आहेत, 7 वर्ष जे आहेत, स्वर्गारोहण झाल्यानंतर जी 7 वर्ष आहे, त्या 7 वर्षामध्ये पहिले 3.5 वर्ष 2 संदेश आहे आणि दुसरं 3.5 वर्ष अँटिक्राइस्ट आहे. ओके. आता अँटिक्राइस्टच्या काळामध्ये आपण पाहूया की काय होणार आहे. प्रगटीकरणाचा 13वा अध्याय 1 वचन. समुद्रातून वर आलेले श्वाप. ओके. आता आपण समुद्र काय पाहिला? समुद्र म्हणजे जग. ओके. जगामधून एक वर आलेले श्वापद. हां. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. हा, एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. श्वापदचा अर्थ काय? एक राष्ट्र. प्रेज द लॉर्ड. एक राष्ट्र आहे, या एक संस्था किंवा एक व्यक्ती जे श्वापद सारखं आहे. ओके. हां. म्हणजे पृथ्वीवरचं आहे, ते पृथ्वीवरचं आहे. हळू शिकू आपण. हां. त्याला 10 शिंगे, 60 डोके असून. ओके. त्याला किती होते? 10 शिंगे आणि 60 डोके. प्रगटीकरणाच्या 12व्या अध्यायाच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण काय पाहिलं होतं? एक अजगर आहे. बरोबर आहे. अजगराला काय आहे? 60 डोके आणि 10 शिंग. इथं श्वापदाला काय आहे? 60 डोके आणि 10 शिंग. तिथं अजगर आहे, इथं श्वापद आहे. दोन्ही वेगळे आहेत. श्वापद हे वेगळं आहे, अजगर हे वेगळं आहे. अजगर हा सैतान आहे, श्वापद हा जगातून येणारा व्यक्ती आहे. बरोबर आहे. हां. डोके आणि 10 शिंग होती. आणि मुकुट कशावरती होते? शिंगावरती. 13वा अध्यायामध्ये मुकुट शिंगावरती आहे. ओके. 12वा अध्यायामध्ये मुकुट डोक्यावरती आहे, जे मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं. सैतानाच्या डोक्यावरती मुकुट होते, 7 मुकुट, जे येशू ख्रिस्ताने
क्रूस खांबानंतर पुनरुत्थानानंतर 7 मुकुट हिसकावून घेतले आणि ते मुकुट आता येशू ख्रिस्ताने प्रत्येक विश्वासणाऱ्याला दिलेले. प्रेज लॉर्ड. म्हणून इथं डोक्यावरती मुकुट नाही आहे, त्याचा मुकुट हिसकावला गेलेला आहे. शिंगावरती मुकुट आहे. आता हे शिंग म्हणजे जगातले 10 राज आहेत, ते नंतर बघूया आपण. आता नीट लक्षात घ्या इथं. आता आपण हे शिंग आणि हे मुकुट जे डोकी आहेत ना, ह्याबद्दल जुन्या करारातमध्ये सुद्धा आपण पाहणार आहोत, म्हणजे आपल्याला योग्य प्रकारे कळेल. आपण जाऊया दानिएलाचा 7वा अध्याय 2 आणि 3 ही वचनं. हे जे 13वा अध्यायामधलं श्वापद आहे, ह्याची लिंक दानिएलाबरोबर जोडली गेलेली आहे दानिएलाच्या पुस्तकामध्ये. ओके. 7वा अध्याय 2 आणि 3 वचनं. दानिएलाने एक रात्री दृष्टांत पाहिला. ओके. हां. तो 4 दिशांचे वारे महासागरावर सुटले. वारे म्हणजे स्पिरिट. 4 दिशाचे वारे महासागर. महासागर म्हणजे समुद्र, जे आपण बघितलं. समुद्र म्हणजे जग. ओके. जगावरती काय सुटलेले? वारे सुटलेले. हां. आणि भिन्न भिन्न अशी 4 मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर. हां. भिन्न भिन्न अशी 4 श्वापदे समुद्रातून बाहेर आलेली. प्रेज लॉर्ड. हे दानिएलाच्या काळात. आता दानिएल कधी होता? येशू ख्रिस्ताच्या 500 वर्ष आधी दानिएल हा दृष्टांत बघतोय. येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या 500 वर्ष आधी दानिएलचं होतं. तो 4 श्वापद बघतोय, 4 राष्ट्र बघतोय जे समुद्रातून बाहेर येताना तो बघतोय. पहिले सिंहासारखे असून. हां. ओके. आता आपण बघूया की दानिएलाचा 2रा अध्याय आणि 32 ते 35 ही वचनं बघूया. 4 श्वापद इथं लक्षात घ्या, जे 4 श्वापद आपण पुढं पण बघणार आहोत. आता एक स्वप्न जे होतं हे नबुकदनेजर राजाला सुद्धा पडलं. हां. 2रा अध्याय 32 ते 35. त्या पुतळ्याचे शीर उत्तम सोन्याचे, त्याची छाती. ओके. एक मिनटं. एक नबुकदनेजर राजाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये तो एक पुतळा बघतो. त्या पुतळ्यामध्ये तो बघतो की जे तोंड आहे हे कसलं आहे? सोन्याचं तोंड आहे. ओके. हां. त्याची छाती व हात रुपयाचे. छाती आणि हात कसले आहेत? रुपयाचे आहेत. हां. त्याचे पोट व मांड्या पितळेच्या. पोट आणि मांड्या पितळाच्या आहेत. मांडे बरं का, मांडे. मांडे म्हणजे हे गुडघ्यापर्यंत. हां. त्याचे पाय लोखंडाचे. पाय लोखंडाचे. ओके. पाय लोखंडाचे. हां. त्याचे पाय लोखंडाचे व त्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. हां. पाऊल वेगळे. पाऊल हे लोखंडाचं नाही आहे. पाऊल हे माती आणि माती आणि लोखंड मिक्स आहे, म्हणजे ते स्ट्रॉंग नाही आहे. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला? माती आणि पाऊल जे आहे, बोटं जे आहेत हे लोखंड आणि मातीने मिक्स झालेलं आहे. म्हणजे पहिलं हे तोंड जे आहे सोन्याचं हे बाबेल राष्ट्र आहे, ज्याचं दानिएल सिंहासारखं बघतो. छाती हात हे चांदीसारखे आहेत. दानिएल हे अस्वलासारखं बघतो. मग मांड्या पितळाच्या आहेत, ते दानिएल चित्यासारखं बघतो, जे ग्रीस आहे. सोनं हे बाबेल आहे, चांदी हे मेदी पारसी आहे, पितळ हे ग्रीस आहे, लोखंड हे रोम आहे. आणि जो पावलाचा भाग आहे, त्याचा पावलाचा भाग, पाऊल आणि बोटं जे आहेत ना हे मिक्स आहेत, लोखंड आणि माती असं मिक्स आहे. ते नंतर बघूया आपण. हां. 35पर्यंत. आपण स्वप्न पाहत असता कोणाचा हात न लागता एक पाषाण आपोआप सुटला. एक पाषाण सुटला. स्वप्न पाहत असताना नबुकदनेजरने एक पाषाण सुटला, म्हणजे एक दगड आला. हां. व त्या पुतळ्याच्या लोखंडी व मातीच्या पावलांवर आदळून त्याचे फुटून तुकडे तुकडे झाले. हां. पण तो लोखंडाचा दगड हा कुठं आदळलेला आहे? पावलावर आदळलेला आहे.
प्रेज लॉर्ड. डोक्यावर आदळला नाही, छातीवर आदळला नाही, मांडीवर आदळला नाही, पायावर पण आदळला नाही, पाऊलावर आदळला. म्हणजे पाऊल हे जे आहे ना, पाऊल आणि बोटं हे जे आहे ना, हा शेवटचा काळ आहे. प्रेज लॉर्ड. कळते तुम्हाला? पाऊल बोटा हा शेवटचा काळ आहे. बाबेल होऊन गेलं, मेदी पारसी होऊन गेले, ग्रीस होऊन गेलं, रोम होऊन गेलं, पण रोममधूनच एक राजा निघणार आहे. बरोबर? ज्याला 10 राजे सपोर्ट करणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि हे जो दगड आहे, हा दगड म्हणजे जो पाषाण आहे, हा पाषाण कोण आहे हे नंतर बघूया आपण. येशूच आहे तो नंतर बघूया आपण. तर ही भविष्यवाणी दानिएलाला जवळजवळ इसवी सन 530-40मध्ये त्याला ही भविष्यवाणी परमेश्वराने दाखवली. प्रेज लॉर्ड. आणि मग हे भविष्यवाणी जी अजूनपर्यंत चालू आहे, ही अजून संपलेली नाही आहे. जी 13व्या अध्यायामध्ये आपण बघतो, ती 13व्या अध्यायामध्ये पण सुरू आहे ती भविष्यवाणी, ती अजून संपलेली नाही आहे. ओके. हां, आता दानिएलाचा आता आपल्याला इंटरेस्ट जो आहे या समजून घ्यायचा भाग जो आहे, बाबेलबद्दल समजून घ्यायचं नाही आपल्याला, मेदी पारसीबद्दलही नाही, ग्रीसबद्दलही नाही, रोमबद्दलही नाही, कारण ते ऑलरेडी हिस्ट्रीमध्ये झालेलं आहे, होऊन गेलेलं आहे ते. मग त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आपल्याला दाखवायचा, कारण ते हिस्ट्रीमध्ये गेलं तर आपल्याला सगळं दिसतंय. ते भविष्यामध्ये देवाची काय योजना ते आपल्याला बघायचं आहे. दानिएलाचा 7वा अध्याय 7 आणि 8 वचनं. ते श्वापद म्हणजे कोण? रोम. हां, विकराळ आणि बळकट असं होतं. हां, त्याला मोठाले लोखंडी दात होते. त्याला हां, ते सर्व काही चावून त्याचा चुरा करी व उरलेले आपल्या पायाखाली तुडवी. उरलेले कुठं तुडवी? आपल्या पायाखाली तुडवी. हां, ते अगोदरच्या सर्व श्वापदाहून भिन्न होते. हां, त्याला 10 शिंगे होती. हां, ते जे श्वापद हे 10 ते भिन्न आहे. बरोबर आहे? त्याला 10 शिंग होती. हां, मी ते शिंगे न्याहाळून पाहत असता पहा, हां, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. हां. आता 10 शिंगामधून एक शिंग निघालं. म्हणजे कितवं शिंग आहे? 11वं शिंग आहे. लहानसं शिंग निघालं बाहेर. हां, त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी 3 समूळ उपटली गेली. ते निघाल्यामुळं 3 शिंग उपटून गेली. ओके. म्हणजे ते जे शिंग आहे, 11वं जे शिंग आहे, ह्याबद्दल दानिएलाला आणि आपल्याला इंटरेस्ट आहे. ओके. हां, 23वं झालं. 8वं. हां, आणि त्या शिंगाला मनुष्याच्या डोळ्यासारखे डोळे होते. हां, त्या शिंगाला कसे होते? मनुष्याच्या डोळ्यासारखे डोळे होते. हां, 11वं शिंगा त्याच्याबद्दल सांगतोय. हां, व त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड होते. त्याला मोठमोठ्या गोष्टी बोलणारं तोंड होतं. हे जे शिंग आहे, 11वं जे शिंग आहे, 11वं जे राष्ट्र आहे, 11वा जो राजा आहे, त्या 11वा जी संस्था आहे, ही एक संस्था आहे. आणि हिला डोळे आहेत. म्हणजे डोळे काय दाखवतं? ज्ञान आहे. ओके. आणि मोठमोठ्या गोष्टी बोलणारे तोंड आहे. म्हणजे त्याचं गोष्टी, ज्या ज्ञानाच्या गोष्टी बोलतो, त्यांनी लोक ॲप्रिशिएट करतात. म्हणजे लोक मान सन्मान करतात त्याला तो पद हुद्दा त्याच्या ज्ञानामुळं प्राप्त झालेला आहे. तो धार्मिक पुढारी आहे आणि त्याला ज्ञान आहे. डोळे म्हणजे ज्ञान दाखवते ते. आणि त्या ज्ञानाने तो काय करतो आहे? पृथ्वीवरती वर्चस्व गाजवतो आहे. आणि हे जे शिंग, हे प्रबळ शिंग आहे, मोठं शिंग आहे. 11वं शिंग जे हे निघालेले रोममधूनच निघालेले. कारण वचन सांगते तिथं की 4थ्या श्वापदामधून निघालेले. पाऊल जे आहे हे लोखंड आणि मातीचं मिक्स आहे. म्हणजे निघाले कुठून? ते रोममधून निघाले. ते डोक्यातून नाही निघाले, ते छातीतून नाही निघाले, ते मांडीतून नाही निघाले, ते पायातून निघालेले. म्हणजे हा जो येणारा राजा आहे, हा रोममधून येणार आहे. तो कुठून मिडल ईस्टमधून येणार नाही, तो युनोमधून येणार नाही. आणि युनो जी संस्था आहे ती आत्ताच काय एक 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली आहे. ओके. आणि बाकीचे जे मिडल ईस्टचे आहेत हे राज्यपद्धती, ही ज्याला म्हणतो ना, ही रोमचा भाग नाही आहे. बरोबर आहे ना? हे वेगळं संस्थान आहे ते. म्हणजे येणारा हा राजा जो आहे
जे 11वं शिंग आहे हे कुठून येणं गरजेचं आहे? रोममधून येणं, कारण वचन त्याप्रमाणे दिलेलं आहे. माती आणि लोखंड मिक्स आहे, माती आणि सोनं मिक्स नाही आहे, माती आणि चांदी मिक्स नाही आहे, या माती आणि पितळ मिक्स नाही आहे. बरोबर, माती आणि लोखंड मिक्स याचा अर्थ काय होतो? माती आणि लोखंड कधी मिक्स होतात का? नाही होत. म्हणजे ते काय अस्थिर असं राज्य असणार आहे, ते टिकणारं राज्य नाही आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचं समझोता झालेला असणार, एक प्रकारचं ज्याला म्हणतो ना युती झालेली असणार जबरदस्तीने. बरोबर आहे ना? म्हणजे कसं आहे की समजा आता एक मोठं राष्ट्र आहे आणि ते जर एका छोट्या राष्ट्रावरती हल्ला करत असेल तर छोटं राष्ट्र काय करतं? दुसऱ्या एका मोठ्या राष्ट्राकडे विनंती करतं की मला मदत करा. प्रेज लॉर्ड. बरोबर. त्यामुळे जे मोठं राष्ट्र आहे ना ते त्या छोट्या राष्ट्राला घाबरत नाही आहे, पण ज्यावेळेस तो मोठं राष्ट्र त्याला मदत करतं ना, त्यामुळं ते काय करतं? ते जरा घाबरतं की नाही बाबा ह्याच्या पाठीमागं कोणतरी मोठा उभा आहे. बरोबर आहे? कळतं आहे तुम्हाला? म्हणजे आज जर अमेरिका इराणवरती हल्ला करते, पण उद्या जर रशिया आणि चायना इराणच्या पाठीमागं उभे राहिले की येऊ दे, आम्ही आमचे काय म्हणतात त्याला, अमेरिकन सैन्य येऊ दे, आम्ही पण आमचे जहाज उतरवतो, संपलं. अमेरिका पण विचार करेल 10 वेळा की मी हल्ला करू का नको. बरोबर आहे ना? तसंच आहे, म्हणजे त्या राष्ट्रामध्ये ती हिंमत नसती लढाई करायची, पण कोणीतरी त्याला सपोर्ट करते. म्हणजे लोखंड म्हणजे मजबूतपणा आहे, पण माती म्हणजे त्याच्यामध्ये कमकुवतपणासुद्धा आहे. प्रेजला. म्हणून ते योग्य प्रकारचं मिक्स न होणारं असं थोड्या वर्षासाठी टिकणारं हे पाऊलाचा भाग आहे. पण तो पाऊल हा संपूर्ण पुतळ्याला धरून उभा आहे, नीट लक्षात घ्या. आणि म्हणून सर्वात कमकुवत भाग कुठला आहे? पावलाचा. म्हणून तो दगड कुठून येऊन आदळणार आहे? पावलावरती. प्रेज लॉर्ड. आणि त्या पावलावरती आदळल्यावरती संपूर्ण जो पुतळा हा पडणार आहे. कळतं आहे तुम्हाला? म्हणजे हा पुतळा ढासळायचा एक समय आहे. बरोबर. हे राष्ट्र संपायचं, याही दानिएलची प्रॉफसी संपायचा एक काळ आहे, ज्या काळामध्ये आत्ता आपण आलेलो आहोत. आपण पाऊल आणि बोटाच्या काळामध्ये आहोत. प्रेज लॉर्ड. हां पुढं वाचा. श्वापद हे पृथ्वीवरती काय होणार आहे? चौथे राज्य होईल. म्हणजे रोम हे आफ्रिका, युरोप आणि एशिया ह्या सर्व गोष्टीचा ताबा घेणारं ते राष्ट्र आहे, जे 160 BC पासून 168 BC पासून 538 AD पर्यंत 168 BC पासून 538 AD पर्यंत रोमने जगावरती राज्य केलं. ओके. हां. ते इतर राज्याहून भिन्न आहे. पहा, इतर राज्य काय आहे? राजे आहेत, सैन्य आहेत आणि शस्त्रसामुग्री आहेत. बरोबर आहे ना? पण हे राष्ट्र जे आहे, हे जे शिंग आहे, 11वं जे शिंग आहे, ठीक आहे. बरोबर आहे ना? त्यांच्याकडं काय सैन्य नाही आहे, त्यांच्याकडं काय राजहुद्दा गादी नाही आहे. ते ओके. हां. ते असं असणार आहे शिंग की संपूर्ण पृथ्वीवरती त्या शिंगाचा दबदबा असेल. वर्चस्व संपूर्ण पृथ्वीवरती असतील आणि पृथ्वी सगळी त्या राजाला मान सन्मान करल या त्याला नमन करल, असं ते शिंग आहे. हां. 24वा. 10 राजे येतील रोममधून आणि ते पडतील, पण 11वा राजाबद्दल जास्त दिलेलं आहे योग्य प्रकारे. हां. हां, प्रत्येक वेळेस दिलेलं आहे बघा. तो भिन्न आहे, तो भिन्न आहे, तो भिन्न आहे. का दिलेलं आहे? कारण पृथ्वीवरच्या राजांसारखा तो राजा नाही आहे. हा जो राजा आहे हा वेगळा राजा आहे. म्हणून प्रत्येक वेळेस सारखं मुद्दामून ते भिन्न दिलेलं आहे की ज्ञानवंत माणसाचं काम आहे की त्यांनी समजून घ्यावं भिन्नपणाचा अर्थ काय होतो. हे हाताने लढणारं राष्ट्र या राजा नाही येतो, तो माइंडनी लढणारा आहे. कारण डोळे आहेत त्याला आणि मोठ्या मोठ्या गोष्टी बोलणारं तोंड आहे.
म्हणजे त्याला ज्ञान आहे आणि तो ज्ञानाचा उलगाडा केल्यामुळं या त्याच्यामध्ये अशा काही धार्मिक गोष्टी दिसल्यामुळं संपूर्ण पृथ्वी त्याच्या पाठीमागं जाते. प्रेज लॉर्ड. आणि बाकी राज्य कसे असतात, राजे कसे असतात, तलवारीच्या सामर्थ्याने, सैन्याच्या सामर्थ्याने, शस्त्रगोळ्यामुळं ते बलाढ्य होतात. ते ज्ञानाने, या ज्याला म्हणतो ना मोठ्या मोठ्या गोष्टी बोलल्याने राज्य जिंकू शकत नाही आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. म्हणून हे भिन्न राष्ट्र असं म्हटलेलं आहे. ओके. हां 25वा. तो परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोले. पण तो जो राजा आहे तो कोणाविरुद्ध गोष्टी बोलणार आहे? देवाविरुद्ध. परात्पर देवाविरुद्ध म्हणजे परमेश्वराविरुद्ध तो बोलणारा राजा आहे. ओके. हां. आणि परात्पर देवाच्या पवित्र जनास जेर करी. पवित्र जनास काय करल? जेर करल म्हटलेले. बरोबर. वचन काय सांगते? आत्ताच आपण 12व्या अध्यायाच्या 17व्या वचनामध्ये काय सांगितलेले वाचलं होतं, प्रकटीकरणाच्या 12व्या अध्याय 17व्या वचनामध्ये, की येशूची साक्ष देणारे आणि त्याची आज्ञा पाळणारे ह्याच्या विरुद्ध तो उभा आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. म्हणजे तो जो राजा आहे तो कोणाच्या धोरणाने चालत आहे? सैतानाच्या. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. कारण जर सैतान काय करतो? परमेश्वराविरुद्ध बोलतो आणि परमेश्वराच्या लोकांना जेर करतो. कारण वचन काय सांगते तिथं? येशूची आज्ञा पाळणारे आणि साक्ष देणारे त्यांच्या विरुद्ध लढाई करतो. आणि हा राजा काय करतो? 11वा राजा सेम करतो. म्हणजे 11वा राजा कोण आहे? हां, त्याचं वापरण्याचा हत्यार आहे. यहूदा इस्करियोत कोण आहे? शिष्य. कोणाचा शिष्य आहे? येशूचा शिष्य आहे. पण सैतान शिरल्यावरती काय होतं? वचन सांगते ना, त्यांनी घास भरवला येशूने आणि सैतान यहूदा इस्करियोतमध्ये शिरला. आणि मग यहूदा इस्करियोतने काय केलं? त्याला 30 रुपयाला विकलं. म्हणजे यहूदा इस्करियोतला 30 रुपयाला विकायला कोण घेऊन गेला? सैतान घेऊन गेला. यहूदा इस्करियोत स्वतः नाही गेला. पण यहूदा इस्करियोत का सैतानाच्या मोहाला बळी पडला? कारण यहूदा इस्करियोतला पैशाचा मोह होता. प्रेज द लॉर्ड. आमच्या शरीरामध्ये असलेल्या मोहाला तो बघतो, त्या गोष्टीचा ताबा घेतो आणि आमच्या विचारकल्पनामध्ये तो त्याचे विचारकल्पना टाकतो आणि मग आम्हाला वापरतो. आणि आम्हाला वाटतं की आपण हे जे करतो ते योग्य आहे, पण आपल्याला कोणीतरी चालवणारा व्यक्ती असतो. प्रेज. आपलं झगडणं हे रक्तमांसाबरोबर नाही आहे, तर दुरात्म्याच्या शक्तीबरोबर, अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्तीबरोबर, त्या व्यक्तीबरोबर आपण लढत नाही. तो त्या प्रेरणेने आमच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे. तो त्याच्या अहंकाराने त्या आमच्या विरुद्ध उभा राहिलेला आहे. वास्तविक त्याच्यामधून जर ते काढलं, आपण सैतानाचं जे कृत्य काढलं ना, तर त्याच्यासारखं शुद्ध पवित्र कोणीच नाही आहे. पौलाला ज्यावेळेस सत्य कळलं, शाऊलाला ज्यावेळेस सत्य कळलं, शाऊलाचा पाऊल झाला. प्रेज लॉर्ड. जो शाऊल पूर्वी येशू ख्रिस्ताच्या विश्वासणाऱ्यांना तुरुंगात घालत होता, मारत होता, ज्यावेळेस त्याला सत्य कळलं तो बंधनमुक्त झाला आणि तो येशूचा प्रचार करायला लागला. आपण प्रार्थना, आज्ञापालन आणि प्रीतीने लढतो. प्रेज लॉर्ड. आणि ज्यावेळेस आपण अशा प्रकारे लढतो तर परमेश्वर काय करतो? आम्हाला विजयी करत असतो. प्रेज लॉर्ड. म्हणून हा जो श्वापद आहे, हा जरी कोकऱ्याचा ड्रेस घातला आहे, त्याने मेंढराचा ड्रेस घातला आहे, पण आतून तो कोल्ला आहे. प्रेज लॉर्ड. बरोबर. त्यामुळं आमची लढाई जी आहे ना, ही वेगळ्या प्रकारची लढाई आहे. आमच्यामधूनच पण एक कोल्हे येणार आहेत आणि म्हणून आम्हाला त्या कोल्ह्यांना ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपल्याला ज्ञानान प्रगटीकरणाचा आत्मा दिला, जो मागच्या वेळेस आपण बघत होतो. तो नबूखदनेस्सरला स्वप्न पडलं की त्याला स्वप्नामध्ये असं दाखवण्यात आलं की तुझा फक्त डोक्याचाच भाग जो आहे हा टिकणार आहे, त्याच्यानंतर मेदी पारसी येणार आहे, मग ग्रीस येणार आहे, मग बाबेल येणार आहे, रोम येणार आहे. मग नबूखदनेस्सर म्हटला नाही, मी जो आहे ना, मी पृथ्वीवरती राज्य करणार. मग त्यांनी काय केलं?
सोन्याची मूर्तीच तयार केली संपूर्ण, कारण तो सोनं आहे, त्याचं डोकं सोनं आहे ना. दानिएलाने सांगितलं सोनं तू आहे, मग तो म्हटला डोक्यापासून पायापर्यंत मी सोनंच करतो. म्हणजे तो काय करतोय, देवाचं जो दृष्टांत आहे ना त्याला खोटा ठरवण्याचा प्रयत्न करतोय. प्रेज द लॉर्ड. आणि मग तो म्हणतो सारंग्या बासरी झांज वाजल्यानंतर आहे ना सगळ्यांनी ह्या पुतळ्याला नमन करायचं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे तो काय करतोय, तो स्वतः गर्व अहंकारामध्ये स्वतःला एवढं देवापेक्षा उन्नत करतो की लोकांनी त्याला नमन करावं अशी योजना आखतो तो. प्रेज द लॉर्ड. आता नीट लक्षात घ्या, कधी ज्यावेळेस झांज वाजवलं जाईल त्यावेळेस नमन करणारं कोण आणि न नमन करणारं कोण, ह्यावरून ते कळणार की विश्वासू कोण आहे आणि अविश्वासू कोण आहे. त्यांनी 3 लोक पकडली, शद्रक मेषक अबेदनगो, जे नमन करत नव्हते. प्रेज द लॉर्ड. दानिएला बाबतीत पण तेच आहे. म्हटलं की अन्य देवाची 30 दिवस उपासना करायची नाही, पण दानिएल नित्य नियमाने उत्तरेकडची खिडकी उघडून काय करत होता, प्रार्थना करत होता. आणि त्यांनी दरवेळेस राजाला सांगितलं की तुझा सेवक बघ दानिएल, तो 30 दिवस कुठल्या राजाची उपासना करायची नाही, फक्त मेदी पारसींची उपासना करायची असं सांगत असताना तो त्याच्या देवाची उपासना करतो. आता त्याला सिंहाच्या गुहेत टाक. कारण दानिएल आपल्या विश्वासापासून ढळू शकत नाही आणि आज्ञापालन मोडू शकत नाही तो. प्रेज द लॉर्ड. विश्वासाची गोष्ट काय, शद्रक मेषक अबेदनगोने काय तलवार घेतली, दानिएलाने तलवार घेतली. 7 पट अग्नीच्या भट्टीतही येशू होता आणि सिंहाच्या गुहेतही येशू होता. प्रेज द लॉर्ड. तुमचं काम आहे फक्त विश्वासात उभं राहणं, आज्ञापालन करणं, टिकून राहणं. तुम्ही डिफरंट आहात हे लोकांना दाखवणं. ज्यावेळेस तुम्ही असं करताल त्यावेळेस देव तुम्हाला पाठिंबा देईल आणि देव तुमच्या मोठ्या संकटात उभा राहील. प्रेज द लॉर्ड. समुद्रातून वर येताना पाहिले, हां. त्याला 10 शिंगे व 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. हां, त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावं होती. ओके. दानिएलामध्ये आता दानिएलामध्ये काय आहे, तो देवाविरुद्ध बोलतो, पवित्र जनास जेर करतो आणि देवनिंदात्मक गोष्टी पण त्याच्या डोक्यावरती आहे. ओके. आता देवनिंदात्मक गोष्ट म्हणजे काय. ओके. आपण जाऊया लूक याचा 5वा अध्याय 20 आणि 24 ही वचनं. एक पक्षपाती मनुष्य येतो, येशू घरामध्ये टीचिंग करत असतो, घर पूर्ण भरलेलं असतं. प्रेज द लॉर्ड. आणि मग ते छतावरती जातात, कौलं उघडतात आणि त्या पक्षपाती मनुष्याला आत सोडतात. बरोबर आहे ना, हे आपल्या माहिती आहे. ओके. आता काय होतं तिथं, येशू काय म्हणतो त्या व्यक्तीला, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. हां. दुर्भाषण करणारा, या देवनिंदात्मक गोष्टी बोलणारा कोण आहे. दुर्भाषणचा अर्थ आहे देवनिंदात्मक गोष्टी बोलणारा आहे. देवनिंदात्मक गोष्टी याचा अर्थ काय होतो, हां पुढं वाचा. देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो. मग देवनिंदात्मक गोष्टी म्हणजे काय, पापाची क्षमा करणं. येशू काय म्हणतोय तिथं पक्षपाती मनुष्याला, तुझ्या पापाची क्षमा झालेली आहे. आणि शास्त्री पुरुष काय म्हणतात, दुर्भाषण करतो म्हणजे देवनिंदात्मक गोष्टी करतोय. देवनिंदात्मक गोष्टी याचा अर्थ काय, पापाची क्षमा करण्याचा अधिकार मनुष्याने घेणं. प्रेज द लॉर्ड. म्हणजे अँटिक्राइस्ट काय करतोय, तो पापाची क्षमा करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतोय. तो म्हणजे तो व्यक्ती कोण आहे, देवाविरुद्ध बोलणार आहे, पवित्र जनास जेर करणार आहे आणि पापाची क्षमा करणार आहे. म्हणून त्याच्या डोक्यावरती देवनिंदात्मक नावं लिहिलेले असं प्रगटीकरणामध्ये दिलेले. ओके. हां पुढं येशू काय म्हणतो, नाही पापाची क्षमा सोपी आहे ना, बाच उचलून चालू लाग अवघड गोष्ट आहे, कारण तो पांगळा आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशू इथं एक ट्विस्ट देतोय त्यांना. येशू म्हणतोय तिथं, हां पुढं वाचा. परंतु पृथ्वीवर पापांची क्षमा करावयास
मनुष्याच्या पुत्राला अधिकार आहे हं? हे तुम्हाला समजावे म्हणून हं? तो पक्षघाती मनुष्याला म्हणाला, मी तुला सांगतो उठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा. हं? तेव्हा तो लागला त्यांच्या समक्ष उठून ज्यावर तो पडून होता ते उचलून घेऊन देवाचा महिमा वर्णित आपल्या घरी गेला. प्रेज द लॉर्ड. येशू म्हणतो कुठलं सोपं आहे? तुझी बाज उचलून चालू लाग सोपं आहे का पापाची क्षमा करणं सोपं आहे? ते म्हणतात की पापाची क्षमा म्हणणं सोपं आहे, पण येशू म्हणतो त्याला पापाची क्षमा जर मी करू शकतोय, पण तुम्हाला कळणं गरजेचं आहे की ह्या बाजेवरती ह्यासाठी आहे की यांनी काहीतरी पाप केलेलं आहे म्हणून ह्या बाजेवरती आहे. आणि ज्यावेळेस ह्या बाजेवरती म्हणजे खाटेवरती आहे, म्हणजे ज्यावेळेस ह्याच्या पापाची क्षमा होईल त्यावेळेस तो तंदुरुस्त होईल, आरोग्य मिळेल त्याला, आणि तो स्वतःच बाज उचलून चालू लाग. पण तो म्हणतो की तुमच्यासाठी मी देवाच्या पुत्राला, हे परमेश्वराच्या पुत्राला अधिकार आहे की पापाची क्षमा करायचं, हे तुम्हाला समजावं म्हणून मी हे स्टेटमेंट केलं की आपली बाज उचलून चालू लाग. आणि वचन सांगते की त्याने आपली बाज घेतली आणि तो चालू लागला आणि देवाचा महिमा गौरव लागला. म्हणजे येशूचा गौरव कशामुळं झाला? तो चालू लागल्यामुळं. पण इनडायरेक्टली तो कर्णाचा गौरव करत होता, परमेश्वराचा गौरव करत होता. आता येशू जर खोटा असता तिथं तर तो उठून बाज उचलून चालू शकत नव्हता, आणि येशू खरा असता तर बाज उचलून चालू लागला असता, आणि तो खरा होता म्हणून तो बाज उचलून चालू लागला. म्हणजे शास्त्री पुरुषांना इनडायरेक्टली काय सांगत होता तो की पापाची क्षमा करणारा एकुलता एक पुत्र हा पृथ्वीवरती आलेला आहे. परमेश्वरांनी जो यशाच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तो व्यक्ती आलेला आहे. कारण परमेश्वर जर त्याला सपोर्ट करतोय तर परमेश्वर पण त्याच्या सहभागितामध्ये आहेत. परमेश्वर जर त्या व्यक्तीला पापाची क्षमा करण्याचा अधिकार देतोय तर येशूच्या मुखातून येणारी जी वाणी आहे ही देवनिंदात्मक नाही आहे, ही देवाच्या प्रेरणेने आलेली. आणि येशू हाच व्यक्ती पृथ्वीवरती असा आहे जो क्रूस खांबावरती गेला, आणि तोच, आणि ज्याने आमची पापं त्याच्यावरती घेतली आणि त्याचं रक्त त्यांनी सांडलं आणि त्याच्या रक्तामुळं आमच्या पापाची क्षमा झाली. त्यामुळं येशू ख्रिस्तालाच अधिकार आहे की प्रत्येक व्यक्तीच्या, मनुष्याच्या पापाची क्षमा तो करू शकतो. कुठल्याही मनुष्याला येशूच्या नावात पापाची क्षमा करायचा अधिकार नाही. स्वर्गाच्या राज्यामध्ये तारण देण्याचा अधिकार नाही आहे. प्रत्येक व्यक्ती ज्यावेळेस येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकार करेल त्यावेळेस येशू ख्रिस्ताकडून पापाची, परमेश्वराकडून पापाची क्षमा आणि परमेश्वराकडून स्वर्गाचा राज्याचा अधिकार त्या व्यक्तीला मिळेल. पृथ्वीवरचा कुठलाही व्यक्ती, संत, महात्मा, पाचपदरी सेवा, पास्टर, इव्हँजेलिस्ट, प्रेषित, शिक्षक, प्रॉफिट, हे कोणीही पापाची क्षमा करू शकत नाही. या स्वर्गाच्या राज्यामध्ये सहभाग होण्याची, ज्याला म्हणतो ना अधिकार, ते स्वतः देऊ शकत नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तो अधिकार फक्त कोणाकडे? येशू ख्रिस्ताकडे. पण हा जो व्यक्ती आहे, जो अँटिक्राइस्ट आहे, हा स्वतः पापाची क्षमा करण्याची स्वतःमध्ये काय करतो तो, म्हणून त्याच्या डोक्यावरती देवनिंदात्मक नाव लिहिलेले म्हणतो. देवनिंदात्मक याचा अर्थ त्यांनी स्वतःलाच देव बनवलेले आणि तो स्वतःच पापाची क्षमा करतोय. प्रेज द लॉर्ड. कळते तुम्हाला देवनिंदात्मकचा अर्थ काय? म्हणजे एखादा व्यक्ती जर उभा राहून मनुष्याची पापाची क्षमा करतोय असं जर म्हणतोय तो, तर तो व्यक्ती कोण आहे? देवनिंदा करणारा, देव दुर्भाषण करणारा आहे, असं शास्त्रानुसार आहे. प्रेज द लॉर्ड. त्याचे प्रभुत्व काढून घेतील, त्याचा नाश करतील व त्याचा कायमचा नायनाट करतील. प्रेज द लॉर्ड. हे कधी होणार आहे? म्हणजे जो दगड एक येणार आहे आणि जो पावलावरती धडकणार आहे, बरोबर आहे ना? तसंच दानिएल जे बघत आहे ते जे 11वं श्वापद आहे, बरोबर, त्याचा एक काळ असणार आहे ज्या काळामध्ये तो न्यायसभा भरणार आहे आणि परमेश्वर या ख्रिस्त पृथ्वीवरती येणार आहे आणि त्या अँटिक्राइस्टचा नाश करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हा दगड पाषाण कोण आहे? येशू ख्रिस्त स्वतः, बरोबर. तो
ह्या पुतळ्याला पुढं जाऊन काय करणार आहे, त्या पुतळ्याला संपूर्ण पाडणार आहे. पुढं प्रगटीकरणाचा 13वा अध्याय, ते हळूहळू बघूया आपण. 13वा अध्याय 1 आणि 2 वचनं. हे जे श्वापद आहे म्हणजे कोण आहे, हा अँटिक्राइस्ट आहे, बरोबर. ते त्याच्या डोक्यावरती त्याला 60 डोकी आहेत आणि कसे आहेत, 10 शिंग आहेत आणि ह्या 10 शिंगावरती मुकुट आहेत. म्हणजे अँटिक्राइस्टच्या पाठीमागं मदत करणारे ते राजे आहेत. ओके, हां पुढं. जे श्वापद मी पाहिले ते चित्त्यासारखे होते. हां, चित्यासारखे होते. ओके, त्याचे पाय अस्वलाच्या पायासारखे होते हां, व त्याचे तोंड सिंहाच्या तोंडासारखे होते. प्रेज लॉर्ड. म्हणजे हे श्वापद कोण आहे, जे बाबेलने बघितलं, नबुकदनेझरने बघितलेला पुतळा, जे दानिएलाने बघितलेले 4 श्वापद समुद्रातून येणारे, बरोबर आहे ना, त्या सगळ्यांचं मिळून एक श्वापद तयार झालेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यात सिंह पण आहे, त्याच्यात चिता पण आहे आणि त्याच्यात अस्वल पण आहे आणि त्याच्यात काही भाग रोम पण आहे, बरोबर आहे, कारण ते रोममधून येणार आहे, बरोबर आहे. हां, त्याला अजगराने आपली शक्ती, आपले आसन व मोठा अधिकार दिला. हां, अजगर कोण आहे, सैतान आहे. सैतान काय देणार आहे त्याला, आसन आणि अधिकार. आपली शक्ती, पैसा, पाणी आणि गौरव. येशूला काय म्हटलं त्याने, सैतानाने, मला नमन कर, म्हणजे हे पृथ्वीचं सगळं वैभव तुला देतो. सैतानाने काय केलं, ह्या 11व्या शिंगाला, ह्या संस्थाला, ह्या जे राजे आहेत त्यांना काय दिलेलं आहे, पृथ्वीचं वैभव दिलेलं आहे. शक्ती म्हणजे वैभव, त्याच्या पाठीमागं सैतान उभा आहे. प्रेज लॉर्ड. कळतंय तुम्हाला, वैभव दिलेलं आहे म्हणजे शक्ती दिलेली आहे. हां, आसन दिलेलं आहे, आसन म्हणजे पृथ्वी दिलेली आहे आणि अधिकार दिलेला आहे म्हणजे पॉवर, ऑथॉरिटी. प्रेज लॉर्ड. म्हणजे अजगराने जो आदमाचा हिसकावून घेतलेला मुकुट आहे तो येशू ख्रिस्ताने परत घेतलेला आहे. अजगराची सत्ता आमच्यावरती नाही आहे, पण शक्ती सामर्थ्याने नाही, तर देवाच्या जे ज्याला म्हणतो ना, देवाच्या शस्त्र सामुग्रीने लढण्याचं युद्ध आहे. ते युद्ध म्हणजे तारणाचं शिरस्त्राण, विश्वासाची ढाल, सत्याचं कमरपंद, नीतिमानपणाचं उरस्त्राण, शांतीची पादत्राणं, वचनाची तलवार, बरं, आणि निरंतर प्रार्थना आणि आज्ञापालन. ह्याने काय होणार आहे, आम्ही युद्ध जिंकणार आहोत. कारण आमचं युद्ध हे रक्तमांसाबरोबर नाही, तर अंतराळातल्या दुरात्म्याच्या शक्तीविरुद्ध आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आम्हाला जर युद्ध जिंकायचं असेल, नारेखांताना माखातरी बिखांताना रबा ओ शित्तिरिबी, तर परमेश्वराच्या शस्त्रसामुग्री आम्ही धारण करणं गरजेचं आहे. ह्या युगाच्या दैवताबरोबर तुम्हाला उभं राहायचं असेल, ह्या युगाच्या दैवताबरोबर तुमची लढाई जर लढायची असेल, तर विश्वासामध्ये, प्रीतीने, शांतीने टिकून राहा. परमेश्वर तुम्हाला सहाय्य करेल, परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. आपण इथं संपूया.